तर इंस्टाग्रामचं आपण उदाहरण घेऊ. 30-30 सेकंदाचे काही रील्स असतात. विद्यार्थी एक रील स्क्रोल केल्यानंतर खाली एक रील येतो, आणखी एक रील येतो. त्याची जर मानसिकता आपण तपासली, पहिले त्याने वाढदिवसाचा एखादा व्हिडिओ बघितला, त्याच्या मनात थोडंसं आनंद व्यक्त होतो. त्यानंतर काहीतरी खाली कोणाचा तरी एखादा असा वादविवादाचा त्या ठिकाणी व्हिडिओ येतो, त्याची परत मानसिकता बदलते. खाली परत एक दुःखाचा व्हिडिओ बघतो, कोणीतरी मयत झालेला आहे, म्हणजे सॅड त्याच्यामध्ये भावना येतात. म्हणजे त्या 30-30 सेकंदामध्ये त्याची मनस्थिती आहे ती बदलताना आपल्याला दिसते. आणि यातून त्याचं जे मानसिक आरोग्य ते कुठेतरी धोक्यात येताना मला दिसतं, की तुमचा जो माइंड आहे तो एखादा प्रसंग पाहिल्यानंतर तो त्यावरती विचार करतो आणि विचार करून तो तुम्हाला त्याच्यावरची जी भूमिका आहे ती घेण्याचा मार्गक्रमण करतो. परंतु ते 30-30 सेकंदामध्ये त्याची भूमिका बदलताना होते. आणि तोच विद्यार्थी जेव्हा प्रॅक्टिकल जीवन जेव्हा जगतो, त्याला रस्त्याने जाताना समजा एखादा म्हातारा मनुष्य, व्यथित मनुष्य दिसला, तर त्याला मदत करण्याऐवजी तो 30 सेकंदासाठी त्याच्याकडे बघून परत पुढच्या प्रसंगाकडे बघतो. म्हणजे त्याचं जे सामाजिक भान आहे त्याच्या मानसिक आरोग्यामुळे लोप पावल्याचा